नमस्कार मित्रांनो, मराठी मंजिरी चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या मराठी मंजिरी चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्रायबर करा. आजची कथा आहे ऑरेंज मॅरेज भाग 2. मागील भागात आपण पाहिले ऋषिकेश सायलीला पाहायला आला. आता पुढे काय झाले ते आपण पाहूया. सायलीला पाहण्याचा कार्यक्रम संपला. ऋषिकेशचे कुटुंबीय निघून गेले. नंतर निरोप कळवतो ते म्हणाले. सगळ्यांच्या मनात हुरहुर होतीच. मुलाचे उत्तर काय येणार? सायलीचे काय मत असेल? सायलीची मामी, गौरी मामी दोघांमध्ये खूप छान जमत असे. त्या अगदी मैत्रिणीसारख्या होत्या. सायलीचे मत काय आहे हे जाणून घेण्यासाठी घरातील सगळ्यांनी मामीला पुढे केले. सायली मामीकडे मन मोकळे करेल असा सर्वांना विश्वास होता. ठरल्याप्रमाणे मामीने सायलीला विचारले ऋषिकेशबद्दल. तिचे मत विचारले. सायलीने कोणताही विचार न करता लाजत आणि पटकन सांगितले, मला मुलगा पसंत आहे. सायलीचा हा होकार ऐकून मामीने सगळ्यांना आनंदाने सांगितले. हा निरोप वाऱ्यासारखा पसरला. घरात आनंदाचे वातावरण झाले. सायलीचा संमतीचा होकार मामीने आनंदाने सांगताच तो वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरला. घरातील वातावरण एकदम उल्हासाने भरून गेले. आता प्रतीक्षा फक्त आणि फक्त एकच होती, मुलाकडच्या लोकांकडून सकारात्मक निरोप येण्याचे. तेव्हाच खऱ्या अर्थाने आनंदाला पूर येणार होता. 2-3 दिवस उलटले तरी कोणतीच बातमी नाही. त्यामुळे सायलीसह सर्वजण थोडे हातात झाले. पण 4थ्या दिवशी बाबांचा फोन खणखणला. त्यांनी कॉल घेतला आणि त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. तो फोन थेट ऋषिकेशच्या वडिलांचा होता. सायली आम्हास पसंत आहे, हा त्यांचा संदेश होता. मग काय, संपूर्ण घरात उल्हासाचे वातावरण बनले. सायलीलाही मनातून खूप खूप आनंद झाला. पण अत्यंत लाजाळू आणि शांत स्वभावामुळे भावना चेहऱ्यावर आणणे तिला जमत नव्हते. त्यानंतरही काही दिवस निघून गेले आणि अचानक एक दिवस सायलीचा फोन वाजला. तो दिवस 3 सप्टेंबरचा होता. हॅलो, कोण बोलतंय? दुसऱ्या बाजूने एका तरुणाचा आवाज आला. हॅलो, मी ऋषिकेश बोलतोय. तो परिचित आवाज ऐकताच तिचे हृदय धड धड धडू लागले. तिला एकदम घाम फुटला. घाबरून जाऊन तिने पुढे काही न बोलताच फोन पटकन कट केला. सायली अत्यंत साधी, भोळी आणि लाजळू होती. अनोळखी मुलाशी बोलण्याचा तिला काहीच अनुभव नव्हता. सायली कॉलेजमध्ये शिकत होती. तिच्याकडे मोजकेच मित्र होते. ती खूप कमी बोलायची. अचानक ऋषिकेशचा फोन आला. सायली खूप जास्त घाबरली. तिने फोन कट केला. पुन्हा एकदा फोन वाजला. तिने भयभीत होऊन तो फोन घेतला. ऋषिकेशने तिला विचारले, फोन तू कट केलास का? सायली म्हणाली, चुकून झाला. तिने नंबरबद्दल विचारणा केली. त्याने सांगितले, हा नंबर मला संदीपने दिला. संदीप तिचा चुलत भाऊ होता. ऋषिकेश त्याचा चांगला मित्र. सायलीला हे समजले होते. ऋषिकेशने मोठी बातमी दिली. त्याच्या ताईला मुलगी झाली. ही खूप आनंदाची गोष्ट त्याने सायलीला आधी सांगितले. सायलीने त्याचे अभिनंदन केले. सायलीला खूप छान वाटले. पण सायली लाजरी होती. घरात बोलणे अवघड वाटले. म्हणून तिने विचार केला, आपण मॅसेजवर बोलूया. ऋषिकेशला आयडिया आवडली नव्हती तरी पण तो हो म्हणाला. सायलीचा वाढदिवस जवळ आला होता. ऋषिकेशने पत्रिका वाचलेली होती. तिला वाढदिवसाची तारीख माहीत होती. सायली त्याला खूप आवडायची. तारीख त्याच्या लक्षात राहिली. त्याने रात्री विश केले. सायलीला खूप भारी वाटले. ऋषिकेशने तिला आठवणीत ठेवले. दुसऱ्या दिवशी त्याने बोलावले. लग्न ठरल्यापासून भेटले नव्हते. संवाद फक्त मेसेजवर होता. कधीतरी फोनवर बोलणे व्हायचे. तरीही त्यांच्यामध्ये प्रेम वाढत होते. वाढदिवसानिमित्त भेटायचे त्यांनी ठरवले होते. ऋषिकेशने तिला भेटायला बोलावले. सायलीने घरी विचारण्याचे ठरवले. सायलीची आई आधुनिक होती, पण वडील जुन्या विचारांचे. लग्नाआधी भेटणे त्यांना पसंत नव्हते. जे करायचे ते लग्नानंतर. पुढील भागात काय घडणार? सायलीचे बाबा काय करणार? ते तिला परवानगी देतील? वाढदिवस कसा साजरा होणार? पुढे काय होणार वाटते? ते लग्नाआधी भेटू शकतील